ठाकरे बंधूंची युती झाली असली तरी काही प्रभागांमध्ये बंडखोरी उफाळून आली। नाराजी शमवण्यासाठी शिवसेना युबीटी आणि मनसेचे नेते त्यांची समजूत घालणार आहेत, तर बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बंडखोरी शमवण्यात ठाकरेंच्या नेत्यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण एकदा ग्राफिक्समधून यावर एक नजर टाकूयात। शिवसेना युबीटी आणि मनसेमध्ये बंडखोरी झालेली आहे। वॉर्ड क्रमांक 95 मधून हरिशास्त्री हे युबीटीचे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र तिथे चंद्रशेखर वांगणकर यांनी बंडखोरी केलेली आहे, ते सुद्धा शिवसेना युबीटीचेच आहेत। वॉर्ड क्रमांक 169 मध्ये प्रवीणा मुरस्कर या शिवसेना युबीटीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तिथे कमलाकर नाईक यांनी बंडखोरी केली आहे, ते सुद्धा शिवसेना युबीटीचेच बंडखोर आहेत। त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक 193 मध्ये हेमांगी वरळीकर या अधिकृत उमेदवार आहेत शिवसेना युबीटीच्या, तिथे सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी केली आहे। तर वॉर्ड क्रमांक 196 मध्ये पद्मजा चेंबूरकर शिवसेना युबीटीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तिथे संगीता जगताप या शिवसेनेच्या बंडखोर आहेत। तर वॉर्ड क्रमांक 202 मध्ये शिवसेना युबीटीच्या श्रद्धा जाधव या अधिकृत उमेदवार आहेत, तिथे इंदुलकरांनी बंडखोरी केलेली आहे। तर 203 मध्ये भारती पेडणेकर या शिवसेना युबीटीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तिथे दिव्या बडवे यांनी बंडखोरी केली आहे। तर वॉर्ड क्रमांक 106 मध्ये मनसेचे सत्यवान दळवी हे अधिकृत उमेदवार आहेत, तिथे शिवसेना युबीटीच्या सागर देवरे यांनी बंडखोरी केली आहे। तर 114 मध्ये राजोल पाटील शिवसेना युबीटीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तिथे अनिशा माजगावकर या मनसेच्या बंडखोर आहेत।